ससा आणि कासव. एकदा ससा आणि कासवाने धावण्याची शर्यत लावायचं ठरवलं. जंगलातले सारे प्राणी ती शर्यत बघायला जमले. माकडाने बार काढून शर्यतीला सुरुवात केली. ससा जोरात धावू लागला आणि कासवाला मागे टाकून तो खूप पुढे निघून गेला. जरा थांबून त्याने विचार केला, ही शर्यत तर मीच जिंकणार, पण कासव येईपर्यंत जरा आराम तर करू. असं म्हणून तो मऊ मऊ गवतावर झोपला आणि लवकरच त्याला गाढ झोप लागली. इकडे कासव हळूहळू चालत सशाला पार करून पुढे गेलं. काही वेळाने ससा जागा झाला आणि धावत सुटला. तोपर्यंत कासवाने शर्यत आधीच जिंकली होती. फाजील आत्मविश्वास अपयश देतो. सिंह आणि उंदीर. एकदा एका जंगलात मिकी उंदीर इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता. खेळता खेळता अचानक एका झोपलेल्या सिंहाच्या अंगावरच पडला. सिंह रागवून उठला आणि त्याने उंदराला पंजात पकडलं आणि मारायची धमकी दिली. मिकी म्हणाला, सिंह महाराज, मला क्षमा करा. मी परत तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. उलट कधी वेळ आली तर मी तुम्हाला मदतच करेन. सिंहाला त्या चिमुकल्या जीवावर दया आली. त्याने उंदराला सोडून दिलं. सिंहाने विचार केला, हा पिटुकला उंदीर मला काय मदत करणार आहे. काही दिवसांनंतर एकदा सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. लगेच मिकीनं आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं तोडलं आणि सिंहाला त्या जाळ्यातून मुक्त केलं. मदत करताना लहान थोर भेदभाव नसावा. माकडाचा न्याय. एकदा 2 मांजरांना एक पावाचा तुकडा मिळाला. एका मांजराने पटकन उडी मारून तो तुकडा उचलला. दुसरी मांजर तो तुकडा खेचू लागली. तेव्हा पहिली मांजर म्हणाली, हा तुकडा माझा आहे, मी आधी पाहिलाय. त्यावर दुसरी मांजर म्हणाली, पण मी आधी पाहिलंय म्हणून तो माझा आहे. त्यांचं चांगलं भांडण जुंपलं. इतक्यात एक माकड तिथे आलं. मांजरीने त्यालाच न्याय करायला सांगितला. माकडाने त्यांचं म्हणणं मान्य केलं. माकड म्हणालं, ठीक आहे, आधी तो तुकडा माझ्याकडे द्या. त्याने त्या पावाचे 2 तुकडे केले आणि आपलं डोकं हलवत म्हणाला, अरे च्या, दोन्ही तुकडे समान नाही झाले. एक तुकडा मोठा आहे. तुकडे समान करण्यासाठी त्याने मोठ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला. पण आता तो तुकडा लहान झाला. मग त्याने दुसऱ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला. असं करत करत शेवटी 2 अगदी लहान तुकडे उरले. ते पाहून तो मांजरांना म्हणतो कसा, अरे अरे, हे तर अगदीच लहान तुकडे उरले. हे मी तुम्हाला कसे देऊ. आणि त्याने ते उरलेले तुकडे पण मटकावले. बिचाऱ्या मांजरी. त्यांना आत्ता कळलं की आपल्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा झाला. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. 2 कावळे. एक दिवस भोलू आणि गोलू या 2 कावळ्यांमध्ये भांडण जुंपलं की कोण श्रेष्ठ. भोलू म्हणाला, मी तुझ्याहून सरस आहे, कारण मी तुझ्यापेक्षा धष्टपुष्ट आहे. तर गोलू म्हणाला, नाही नाही, मीच सरस आहे, कारण मी वयाने मोठा आहे. शेवटी त्यांनी एक स्पर्धा ठेवली. जो आपल्या चोचीतल्या पिशवीत सामान भरून जास्त उंच जाईल त्यालाच श्रेष्ठ मानायचं. गोलू एकदम धूर्त होता. त्याने हळूच आपल्या पिशवीत कापूस भरला आणि भोलूच्या पिशवीत मात्र मिठाचे खडे भरले. दोघेही उडू लागले. बघता बघता गोलू खूप वर गेला, कारण त्याची पिशवी हलकी होती आणि भोलूची वजनदार. त्यामुळे प्रयत्न करूनही भोलू खूप वर जाऊ शकत नव्हता. इतक्यात अचानक पाऊस सुरू झाला. गोलूच्या पिशवीतील कापूस पाण्यात भिजल्याने जड झाला. भोलूच्या पिशवीतलं मीठ मात्र पाण्यात विरघळून वाहून गेलं. आता भोलूची पिशवी एकदम हलकी झाली. भोलू खूप वर उडाला आणि त्याने स्पर्धा जिंकली. खोट्याच्या कपाळी गोटा. 2 बकऱ्या. गोलू आणि शालू 2 मूर्ख बकऱ्या होत्या. एक दिवस एक अरुंद पूल पार करताना दोघी समोरासमोर आल्या. दोघीही पुलाच्या मधोमध येऊन धडकल्या. पूल खूपच अरुंद होता आणि एक एक करूनच नीट पार करावा लागत होता. पण दोघींनाही आधी पुढे जायचं होतं.
आधी कोणी जायचं यावरून दोघींमध्ये मारामारी सुरू झाली आणि मारामारी करता करता त्या नदीत पडून वाहून गेल्या. मूर्खपणाचं फळ वाईट मिळतं. कोल्हा आणि कावळा. एकदा एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. तो इकडे तिकडे अन्न शोधत होता. अचानक त्याची नजर एका कावळ्यावर गेली. त्याच्या चोचीत एक भाकरीचा तुकडा होता. त्याने ठरवलं काहीही करून हा भाकरीचा तुकडा मिळवायचा. त्यांनी युक्ती केली. तो कावळ्याकडे जाऊन म्हणाला, कावळे दादा, वा वा वा, काय हे तुमचं सुंदर रूप. तुमचा आवाज पण तसाच गोड असणार. मला एक छानसं गाणं ऐकवा ना. आपली प्रशंसा ऐकून कावळा आनंदाने फुलून गेला. त्यांनी लगेच गायला सुरुवात केली. गाण्यासाठी जशी त्यांनी चोच उघडली, भाकरीचा तुकडा पटकन खाली पडला. कोल्हा खाली त्याचीच वाट बघत होता. तुकडा खाली पडल्याबरोबर त्यांनी तो झटकन मटकावला आणि निघून गेला. स्तुतीनी कधीही शेफारून जाऊ नये. कुरूप झाड. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्रकारची झाडं होती. आंबा, वड, पिंपळ, साग, अशोक अशी अनेक मोठी मोठी झाडं होती. त्यातील फक्त एका झाडाचं खोड वेडवाकडं आणि गाठाळ होतं. इतर सरळसोट झाडांमध्ये ते अगदीच वेडवाकडं दिसत होतं. सगळी झाडं त्याला कुरूप म्हणून चिडवत असत. बिचारं झाड नेहमी म्हणायचं, हे देवा, तू मला इतकं कुरूप का बनवलंस? मी बाकीच्या झाडांसारखा सरळ का नाही? एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोड्या आला. त्या कुरूप झाडाजवळ जाऊन तो म्हणाला, छे 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 छे, हे वाकडे झाड काय कामाचे? मी त्यापेक्षा इतर झाडे तोडतो. त्याने ते वाकडे झाड सोडून बाकीची सारी झाडं तोडून टाकली. आता मात्र त्या झाडानं विचार केला, परमेश्वर जे काही करतो ते भल्यासाठीच. माझ्या कुरूपपणानं आज माझा जीव वाचवला. आपण कधीही कशासाठी देवाला दोष देऊ नये. देव आपल्याला जे देतो त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. विनाकारण काहीही घडत नाही.